आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आणि हरिकृष्ण मोटघरे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे भंडारा जिल्ह्यातून एका ट्रकमधून गांजा भरून मुंबईच्या दिशेनं नेला जात असताना पोलिसांनी रात्री गस्त घालत साकोलीजवळ ट्रकमध्ये 200 किलो गांजा पकडला. त्याची एकूण किंमत सुमारे 1 कोटी रुपये असल्याचं सांगण्यात आलं आहे. भंडारा नगर परिषदेत सभा सुरू असताना तांत्रिक अभियंता वंजारी यांना काँग्रेसच्या नगरसेविकेनं काही प्रश्न विचारले. मात्र सभा संपून देखील या प्रश्नांची उत्तरं मिळाली नसल्यानं काँग्रेसचे 4ही नगरसेवक नगर परिषदेत आंदोलनावर बसले. वंजारी यांनी माफी मागावी आणि त्यांच्यावर कारवाई करावी अशी घोषणाही यावेळी देण्यात आल्या. अखेर नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. भंडारा शहरातील रस्त्यांची झालेली चाळण आणि नगर परिषदेच्या अत्यंत बेजबाबदार कारभाराच्या निषेधार्थ खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या अध्यक्षतेखाली दिशा समितीची बैठक झाली. या बैठकीत भंडारा नगर परिषदेचे बांधकाम अभियंता लाडे यांनी शहरात खड्डे नसल्याचं सांगितलं. यानंतर पडोळे यांनी थेट भंडारा नगर परिषदेचे मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांची भेट घेतली आणि शहरातील रस्त्यांची दुर्दशा सांगत प्रशासनाला धारेवर धरलं. देशात वारंवार पेपरफुटीच्या घटना होत असल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील जंतर मंतर इथे आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ भंडारा जिल्ह्यात बंद पाळण्यात आला होता. जिल्ह्यात खरीप हंगाम सुरू होताच बियाणे, खते आणि कीटकनाशकांच्या गुणवत्तेबाबत शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागानं भरारी पथकाच्या माध्यमातून विविध कृषी केंद्रांवर धाड टाकून कारवाई केली आहे. या कारवाईत 6 कृषी केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले असून 53 परवाने निलंबित करण्यात आले आहेत. आषाढी एकादशीचं औचित्य साधून भंडारा शहरासह जिल्ह्यात विठू नामाचा गजर पाहायला मिळाला. विविध मंदिरं, धार्मिक संस्था आणि शाळकरी विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. शहरातील 2000हून अधिक विद्यार्थ्यांनी वारी काढली. तसंच गांधी चौकात एकत्र येत विद्यार्थ्यांनी रिंगण घातले. गोंदिया शहरात प्रथमच किन्नर समाजाच्या वतीनं आयोजित 3 दिवसीय राष्ट्रीय संमेलन उत्साहात पार पडलं. देशाच्या कानाकोपऱ्यातून किन्नर समाजाचे प्रतिनिधी गोंदियात दाखल झाले होते. राष्ट्रीय प्रमुख लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांनी सामाजिक एकात्मता, शिक्षण, स्वाभिमान आणि समाजातील सकारात्मक सहभागाबाबत मार्गदर्शन केलं. समारोपाच्या दिवशी शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. निशा नायक यांनी कन्या मौसी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ संमेलनाचं आयोजन केलं होतं. गोंदिया जिल्ह्यात चालकाला मारहाण करून झाडाला बांधत 30 टन 765 किलो तांदळानं भरलेला ट्रक चोरणाऱ्या टोळीचा एलसीबीनं पर्दाफाश केला. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी 2 दिवसात कोहका इथल्या संजय कुमार दमाहे याला ताब्यात घेतलं. एकूण 18,13,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आमदार राजकुमार बडोले यांच्या पुढाकारातून सडक अर्जुनी तालुक्यातील पांढरी इथं सेवा सप्ताहाअंतर्गत मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आलं. शेकडो नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. रक्तदाब, मधुमेह, नेत्र तपासणी, हृदयविकारासह विविध तपासण्या करण्यात आल्या. राज्यसभा खासदार राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत काटंगी इथं पात्र शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमुक्ती प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आलं. कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांनी याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. सडक अर्जुनी तालुक्यातील फुटाळा सौंदळ रेल्वे स्टेशन परिसरातील घरावर छापा टाकून स्थानिक गुन्हे शाखेनं 5 किलो 800 ग्रॅम गांजा जप्त केला. सुमारे 5,86,000 रुपयांच्या मुद्देमालासह 53 वर्षीय अनिता मोहनकर हिला ताब्यात घेण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त फुलचूर येथील जलाराम लॉनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानाअंतर्गत समाधान शिबिर घेण्यात आलं. आतापर्यंतच्या 3 समाधान शिबिरात 16,000 नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळाला. येत्या 17 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आणखी एका विशेष शिबिराचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती खासदार राजेंद्र जैन यांनी दिली. सीसीएमपी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या BHMS डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणी आणि ॲलोपॅथी प्रॅक्टिसची परवानगी देण्याच्या निर्णयाला IMA, मार्ड आणि आसामी संघटनेनं विरोध केला. गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात घोषणाबाजी आणि निदर्शनं करण्यात आली. IMAच्या 227 डॉक्टरांनी संपाला पाठिंबा दिला असून सकाळच्या सत्रात OPD बंद ठेवण्यात आली होती. न्यू नागझिरा वन्यजीव अभयारण्यातील उमरझरी गेटवर कर्तव्यावर असलेल्या वनपाल शामू शरणागत यांच्यावर अस्वलानं हल्ला केला. गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मुंडीपार जंगलात रानडुकराची बेकायदेशीर शिकार करून 20 किलो मांस तयार करून मध्य प्रदेशात विक्रीसाठी नेणाऱ्या टोळीचा वन विभागानं पर्दाफाश केला. मुख्य आरोपी राजेश कुंभरेसह 5 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं. जागतिक आदिवासी दिनानिमित्त गोंदिया शहरासह ग्रामीण भागात उत्साहाचं वातावरण होतं. पारंपरिक वेशभूषा, लोकनृत्य आणि वाद्यांच्या गजरात भव्य रॅली काढण्यात आली. खासदार राजेंद्र जैन यांनी रॅलीचं स्वागत करून आदिवासी बांधवांना पुलाव वितरित केला. आताच आपण ऐकलं भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आणि हरिकृष्ण मोटघरे.